रसायनशास्त्र. द्रव्याचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. द्रव्य, विश्वातील जे पदार्थ आपण डोळ्यांनी पाहू शकतो व त्या पदार्थाची आपणास अनुभूती घेता येते त्यास द्रव्य असे म्हणतात. विश्वातील विविध वस्तू ज्या द्रव्याच्या बनलेल्या आहेत. द्रव्याचे वर्गीकरण. द्रव्याचे वर्गीकरण खालील दोन आधारावर केले जाते. 1. द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित. 2. द्रव्याच्या रासायनिक घटकावर आधारित. द्रव्याच्या भौतिक स्थितीवरून स्थायू, द्रव आणि वायू या तीन अवस्थेत द्रवाचे वर्गीकरण होते. 1. स्थायू, सॉलिड. निश्चित आकार व निश्चित आकारमान असणाऱ्या पदार्थांना स्थायू पदार्थ असे म्हणतात. स्थायूमधील कण खूप जवळ असतात म्हणून त्यांच्या कणामध्ये आंतररेषीय बल असते. स्थायूमध्ये दृढता, रिजिडिटी, स्थितिस्थापकता, इलास्टिसिटी, आकारता, प्लास्टिसिटी हे गुणधर्म असतात. 2. द्रव, लिक्विड. पदार्थास ठराविक आकार नसतो परंतु विशिष्ट आकारमान असते. अशा पदार्थास द्रव पदार्थ असे म्हणतात. या पदार्थाच्या कणामधील अंतर स्थायू पदार्थाच्या कणामधील अंतरापेक्षा अधिक असते म्हणून या पदार्थाच्या कणामधील आंतररेषीय बल स्थायूपेक्षा कमी व वायूपेक्षा जास्त असते. द्रव पदार्थ जमिनीवर टाकले असता त्या द्रव्यामध्ये पसरण्याची प्रवृत्ती असते, त्या प्रवृत्तीस प्रवाहित असे म्हणतात. 3. वायू, गॅस. पदार्थास ठराविक आकार व आकारमान नसतो अशा पदार्थास वायुरूप पदार्थ असे म्हणतात. वायुरूप पदार्थाच्या कणामधील अंतर जास्त असते म्हणून या पदार्थाच्या कणामधील आंतररेषीय बल सर्वात कमी असते. पदार्थाच्या आणखी दोन अवस्था आहेत, अयनायू आणि बोस आइनस्टाइन कंडेन्सेट अवस्था. 4. अयनायू, प्लाझ्मा ही द्रव्याची चौथी अवस्था असून अत्युच्च तापमानाला आढळून येते. 5. बोस आइनस्टाइन कंडेन्सेट. बोस आइन्स्टाइन कंडेन्सेट ही द्रव्याची पाचवी अवस्था असून या अवस्थेबद्दल 1920 मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांनी संशोधन केले. या संशोधनाच्या मदतीने आइनस्टाइन या शास्त्रज्ञाने पाचवी अवस्था असल्याचे सांगितले. द्रव्याच्या रासायनिक घटकावरून पुढील तीन प्रकारामध्ये द्रव्याचे वर्गीकरण करण्यात येते. 1. मूलद्रव्ये. 2. संयुगे. 3. मिश्रण. 1. मूलद्रव्ये, एलिमेंट. ज्या पदार्थाचे भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थामध्ये अपघटक उदा. सोने, चांदी, लोखंड ही मूलद्रव्ये आहेत. त्यांचे लहान लहान तुकडे केले तरी आपल्याला मूळ पदार्थच मिळतो. एकूण 118 मूलद्रव्ये आहेत, त्यामध्ये 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. इतर मूलद्रव्ये ही कृत्रिम मूलद्रव्ये आहेत. मूलद्रव्य क्रमांक 119 अनॅनियम, एका फ्रान्सियम. मूलद्रव्य क्रमांक 120 अनबेनी, लियम, एका रेडियम ही अशी काही काल्पनिक मूलद्रव्येही आहेत. 56. दोन. मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू, धातुसदृश्य या तीन प्रकारामध्ये केले जाते. 2. संयुगे, कॉम्पाउंड. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या विशिष्ट वजनी प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थास संयुगे असे म्हणतात. उदा. पाणी हे संयुग आहे. यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या 1 ते 8 वजनी प्रमाणात आणि आकारमानाच्या दृष्टीने हायड्रोजन व ऑक्सिजन 2 ते 1 या प्रमाणात एकत्र येऊन पाणी तयार होते. संयुगाचे गुणधर्म त्याच्यामध्ये असलेल्या घटकांच्या गुणधर्मांपेक्षा वेगळे असतात. संयुगातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाही, ते रासायनिक क्रियेनेच वेगळे होतात. संयुग तयार होताना उष्णता शोषली अथवा उत्सर्जित केली जाते. 3. मिश्रण, मिक्सचर. दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही रासायनिक अभिक्रियेशिवाय कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जाऊन तयार होणाऱ्या पदार्थास मिश्रण असे म्हणतात. उदा. हवा, माती, समुद्राचे पाणी इत्यादी. मिश्रणातील मूळ घटकाचे गुणधर्म नेहमी कायम राहतात. मिश्रणातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येते. मिश्रण तयार होताना उष्णता शोषली किंवा उत्सर्जित केली जात नाही. मिश्रणाचे पुढील प्रकार पडतात. 1. समांगी मिश्रण. 2. विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण ज्या द्रव्यात एकच प्रावस्था अस्तित्वात असते ते मिश्रण होय. समांगी मिश्रणात सर्व घटक द्रव्यात एकसारखे मिसळतात.
समांगी मिश्रणास द्रावण असे म्हणतात. विषमांगी मिश्रण, ज्या द्रव्यात दोन किंवा अधिक प्रावस्था अस्तित्वात असतात ते मिश्रण होय. प्रावस्था, जेव्हा एखाद्या द्रव्याच्या राशीचे संघटन एकसारखे असते त्या राशीला प्रावस्था असे म्हणतात. विषमांगी मिश्रणात संपूर्ण घटक द्रव्यात एकसारखे मिसळत नाही. उदा. खडेयुक्त साखर, पाणी व रॉकेलचे मिश्रण. विषमांगी मिश्रणाचे प्रकार. 1. निलंबन, सस्पेन्शन, एक द्रव व एक किंवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन असे म्हणतात. निलंबन या विषमांगी मिश्रणातील कण आपण डोळ्याने बघू शकतो. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास 10 इतका असतो. निलंबनाचे उदा. पाणी व रॉकेलचे मिश्रण, पाणी व वाळू यांचे मिश्रण. कोलायड. काही विषमांगी मिश्रणातील प्रावस्था स्पष्टपणे एकमेकापासून वेगळ्या दिसत नाही. या घटकाचे विभाजन होऊन त्यांचे खूप लहान लहान कण तयार होतात. अशा विषमांगी मिश्रणाला कलिल असे म्हणतात. हे कण आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. कलिल कणांचा व्यास 10 अंश च्या आसपास असतो. उदा. 1. दूध हे कलिलाचे उदाहरण आहे. दुधामध्ये पाणी, शर्करा. प्रथिने, मेद इत्यादी पदार्थाचे सूक्ष्म कण असतात. 2. शाई. 3. मिल्क ऑफ मॅग्नेशिया. पुढील तक्त्यामध्ये द्रावणाचे प्रकार व त्याची उदाहरणे दिलेली आहे. क्र. द्रावणाचे प्रकार. उदाहरणे. 1. द्रवात द्रव, पाण्यातील अल्कोहोल. 2. द्रवात स्थायू, पाण्यात साखर किंवा पाण्यात मीठ. 3. द्रवात वायू, सॉफ्ट ड्रिंक, पाण्यातील ऑक्सिजन. 4. स्थायू द्रव, पारद संमिश्र. 5. कायम, ब्रास, पितळ, पोलादी मिश्र धातू. 6. स्थायूत वायू, स्पंज. 7. वायूत वायू, हवा. 56. आण्विक रचना. महर्षी कणाद यांनी द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले आहे असे सांगितले व या कणांना त्यांनी परमाणु हे नाव दिले. डेमोक्रिटस या शास्त्रज्ञाने द्रव्य हे लहान कणाचे बनलेले असते व या लहान कणांना कापता येत नाही असे सांगितले. या लहान कणांना डेमोक्रिट्सने ॲटम असे नाव दिले. जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने 1808 मध्ये अणुविषयक सिद्धांत मांडला. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. अणूच्या स्वरूपासंबंधी पहिली प्रतिकृती जे थॉम्सन यांनीच सुचविली. पाब. अणूला कलिंगडची उपमा जे थॉम्सन यांनी दिली. अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस असे जे थॉम्सन यांना म्हणतात. अणूची ग्रहगोलीय प्रतिकृती लॉर्ड रुदरफोर्ड यांनी मांडली. सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाप्रमाणे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती परिभ्रमण करतात असे रुदरफोर्ड यांनी सांगितले. अणुकक्षेची प्रतिकृती व इलेक्ट्रॉनिक समरूपनाचे जनक बोर यांना म्हणतात. प्रोटॉनचा शोध गोल्डस्टोन या शास्त्रज्ञाने लावला. न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावला. प्रोटॉनवर धन अधिक प्रभार असतो तर न्यूट्रॉनवर प्रभार नसतो. इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. प्रोटॉन व न्यूट्रॉन अणुकेंद्रात असतात एकत्रितपणे त्याला न्यूक्लिऑन असे म्हणतात. अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणुअंक अणुक्रमांक 2 या संज्ञेने दर्शवितात. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असे म्हणतात. अणुवस्तुमानांक हा या संज्ञेने दर्शवितात. प्रोटॉन पी या संज्ञेने दर्शवितात व त्यावर अधिक 1.6 गुणिले 101 कुलोम एवढा प्रभार असतो. इलेक्ट्रॉन या संज्ञेने दर्शवितात व त्यावर 1.6 गुणिले 101 कुलोम एवढा प्रभार असतो. न्यूट्रॉन या संज्ञेने दर्शविला जातो व तो प्रभारित असतो. निल्स बोर या शास्त्रज्ञाने केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या कक्षेला अनुक्रमे के, एल, एम, एन अशी नावे दिली. अणूच्या बाह्यतम कक्षेत द्विक किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याची संयुजा असे म्हणतात.
अणुकेंद्रकाभोवती निरनिराळ्या कक्षामध्ये फिरणाऱ्या ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनच्या झालेल्या विवरणास इलेक्ट्रॉनिक समरूपन म्हणतात. क्र. मूलद्रव्य. अणुक्रमांक. इलेक्ट्रॉनिक समरूपन. 1 हायड्रोजन. 1 1 2 हेलियम. 2 2 3 लिथियम. 3 2 1 4 बेरिलियम. 4 2 2 5 बोरॉन. 5 2 3 6 कार्बन. 6 2 4 7 नायट्रोजन. 7 2 5 8 ऑक्सिजन. 8 2 6 9 फ्लोरीन. 9 2 7 10 निऑन. 10 2 8 11 सोडियम. 11 2 8 1 12 मॅग्नेशियम. 12 2 8 2 13 ॲल्युमिनियम. 13 2 8 3 14 सिलिकॉन. 14 2 8 4 15 फॉस्फरस. 15 2 8 5 16 सल्फर. 16 2 8 6 17 क्लोरीन. 17 2 8 7 18 आर्गॉन. 18 2 8 8 19 पोटॅशियम. 19 2 8 8 1 20 कॅल्शियम. 20 2 8 8 2 21 स्कॅन्डियम. 21 2 8 8 3 22 टिटॅनियम. 22 2 8 8 4 कॅड. मूलद्रव्यांचे वर्गीकरण. मूलद्रव्यांच्या अभ्यासात पद्धतशीरपणा आणण्यासाठी विविध शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेले वर्गीकरण खालीलप्रमाणे आहेत. डोबेनियरने त्रिकाचा नियम 1829 मध्ये मांडला. याने मूलद्रव्याची अणुभाराच्या चढत्या क्रमानुसार 3-3 च्या गटात मांडणी केली. 3 मूलद्रव्याच्या गटाला त्रिके असे म्हणतात. या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक हा उरलेल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुभारांकाच्या सरासरी एवढा असतो. यास डोबेनियरचा त्रिकाचा नियम असे म्हणतात. न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. न्यूलँड्सने अष्टकाचा नियम 1864 मध्ये मांडला. मूलद्रव्यांच्या चढत्या अणुभारांकानुसार मूलद्रव्याची मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे व पहिल्या अथवा सुरुवातीच्या अधिक मोसलेचे आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात. यास न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम असे म्हणतात. मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल असतात. यास मेंडेलिव्हचा आवर्ती नियम म्हणतात. पुनरावृत्तीच्या घटनेस आवर्ती घटना असे म्हणतात. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये 8 गण व 7 आवर्तने होते. गण म्हणजे उभे स्तंभ तर आवर्तने म्हणजे आडव्या ओळी होय. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील महत्त्वाची त्रुटी म्हणजे यामध्ये राजवायूंसाठी जागा राखून ठेवण्यात आल्या नाही. हेनरी मोसले यास आधुनिक आवर्त सारणीचा जनक असे म्हणतात. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकामुळे नसून त्याच्या अणुअंकामुळे आहे असे त्याने सांगितले. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाच्या आवर्तीफल असतात. हा आधुनिक आवर्ती नियम होय. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने, आडव्या ओळी व 18 गण, उभे स्तंभ आहेत.
गण उभस्तव आहेत. मूलद्रव्यांच्या संज्ञा. मूलद्रव्य. संज्ञा. मूलद्रव्य. संज्ञा. हायड्रोजन H, क्लोरीन Cl, हेलियम तो, आर्गॉन सह, लिथियम ते, पोटॅशियम के, बेरिलियम वा, कॅल्शियम ते, बोरॉन बी. मूलद्रव्यांच्या संज्ञा. मूलद्रव्यांच्या संज्ञा. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाच्या आवर्तीफल असतात. हा आधुनिक आवर्ती नियम होय. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने, आडव्या ओळी व 18 गण उभे स्तंभ आहेत. मूलद्रव्यांच्या संज्ञा. मूलद्रव्य. संज्ञा. मूलद्रव्य. संज्ञा. हायड्रोजन H, क्लोरीन Cl, हेलियम तो, आर्गॉन A, लिथियम Li, पोटॅशियम के, बेरिलियम वा, कॅल्शियम Ca, बोरॉन बी. स्कँडियम. अनुसूचित जाती. कार सी, टिटॅनियम टी, नायट्रोजन एन, वॅनाडियम व्ही, ऑक्सिजन उ, क्रोमियम क्र, फ्लोरीन एफ, मॅग्नीज म न, निऑन ने, आयर्न फे, सोडियम ना, कोबाल्ट कॉ, मॅग्नेशियम Mg, निकेल नी, ॲल्युमिनियम अल, कॉपर कुमार, सिलिकॉन सी, झिंक झिंक, फॉस्फरस पी, गॅलियम गा, सल्फर एस, जर्मेनियम गे, आर्सेनिक म्हणून, ल्युटेशियम लू, सेलेनियम से, हेफनियम HF, ब्रोमीन ब्र, टेंटालम ता, क्रिप्टॉन क्रू, टंगस्टन प, रुबिडियम RB, हेनियम रे, स्ट्रॉन्टिनम श्री, ओस्मियम OS, एट्रियम Y, आयरिडियम IR, झिर्कोनियम ZR, प्लॅटिनम प. नियोबियम NB, गोल्ड O. 564 नियोबियम NB, गोल्ड नियोबियम NB, गोल्ड O. मोलोबेडिनम मो, मर्क्यूरी रासायनिक नाव 565. व्यावहारिक नाव रेणुसूत्र कॉपर सल्फेट, ब्ल्यू विट्यूल, क्युसो, सोडियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा ना, को 10HO, सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा NaHCO,
कॅल्शियम सल्फेट, जिप्सम, कासो, मॅग्नेशियम सल्फेट, इप्सम, MgSO, झिंक सल्फेट, व्हाईट विट्रियोल, ZnSO, फेरस सल्फेट, ग्रीन विट्रियोल, फेसो, अमोनियम क्लोराईड, नवसागर, NHCI, नायट्रस ऑक्साईड, फसवणारा वायू नाही, सल्फर डायऑक्साईड, ब्लीचिंग गॅस, सो, HSO, सल्फ्युरिक ऍसिड, रसायनांचा राजा, CO, सिलिकॉन ऑक्साईड, वाळू, DO, ड्यूटेरियस ऑक्साईड, हेवी, CHO, ग्लुकोज, ग्लुकोज, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, चुनकळी, CaO, कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी संगमरवर, CaCO, सिल्वर नायट्रेट, लुनार कॉस्टिक, ॲन्यो, शुगर, साखर, लेड ऑक्साईड, CHO, मिथेन, शेंदूर, PbO, पोटॅशियम, मार्श गॅस. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, चुनकळी, CaO, कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी संगमरवर, CaCO, सिल्वर नायट्रेट, लुनार कॉस्टिक, ॲन्यो, शुगर, साखर, CHO, लेड ऑक्साईड, शेंदूर, मिथेन, मार्श गॅस, CH, पोटॅशियम, तुरटी, KSOEL, ॲल्युमिनियम सल्फेट, SO 24HO, पोटॅशियम नायट्रेट, नायटर, NO, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॉस्टिक सोडा, कोह, मोनेशियम कार्बोनेट, फ्रेंच सोक, MgCO, 1. Niobium, MgCO, आम्ल व आम्लारी, ऍसिड अँड बेस. आम्ल ऍसिड पाण्यात विरघळल्यानंतर H आयन देणाऱ्या पदार्थास आम्ल असे म्हणतात. आम्ल चवीला आंबट असते. आम्लामध्ये निळा लिटम्स लाल होतो, तर लाल लिटम्स पेपर लालच राहतो. आम्लारी, बेस पाण्यात विरघळल्यानंतर O आयन देणाऱ्या पदार्थास आम्लारी असे म्हणतात. आम्लारी चवीला तुरट असतात. आम्लारीमध्ये लाल लिटम्स पेपर निळा होतो, तर निळा लिटम्स पेपर निळाच राहतो. लिटम्स पेपर लायकेन दगडफूल या वनस्पतीपासून मिळविला जातो. क्षार, सॉल्ट, आम्ल व आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. या क्रियेला उदासीकरण असे म्हणतात. उदा. HClNaOH, हायड्रोक्लोरिक सोडियम आम्ल, NaCl अधिक हो, सोडियम हायड्रॉक्साईड क्लोराईड, पाणी. आम्लाचा pH, सामू, 0 ते 6.9 पर्यंत असतो. 0 ते 6.9 pH असलेले द्रावण आम्ल असते. pH, सामू, 7 असल्यास द्रावण उदासीन असते. आम्लारीचे pH, सामू, 7.1 ते 14 पर्यंत असते. 7.1 ते 14 pH असलेले द्रावण आम्लारी असते. आम्लामध्ये हळदीचा रंग पिवळाच असतो, तर आम्लारीमध्ये हळदीचा रंग लाल होतो. आम्लामध्ये फेनॉल्फ्थोलिन रंगहीन असते, तर आम्लारीमध्ये फेनॉल्फ्थोलिनचा रंग गुलाबी होतो. महत्वाची आम्ले व त्यांचे उपयोग. आम्लाचे नाव. रेणुसूत्र. उपयोग. सल्फ्युरिक आम्ल, HSO,
खनिज तेलाच्या शुद्धीकरणात वापरतात. सोने, चांदी यासारखे मौल्यवान दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरतात. स्फोटक पदार्थ तयार करताना याचा उपयोग होतो. रंग, खते, औषधी यासारख्या उत्पादनात याचा वापर करतात. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl औषध निर्मितीत वापरतात. साफसफाई व स्वच्छतेच्या उत्पादनांमध्ये याचा वापर करतात. नायट्रिकल आम्ल HNO अमोनियम नायट्रेट हे खत तयार करताना वापरतात. रंग, स्फोटक पदार्थ प्लास्टिक उत्पादने निर्मितीसाठी वापरतात. सोने, चांदीच्या शुद्धीकरणासाठी वापरतात. पदार्थांमधील आम्ल व उपयोग. पदार्थ: आम्ल, विनेगार, ॲसिटिक आम्ल. उपयोग: लोणचे, मुरंबा यासारख्या पदार्थांमध्ये परिरक्षक म्हणून वापरतात. चिंच, टार्टारिक आम्ल, आंबट सार बनविणे. लिंबू, सायट्रिक आम्ल, शीतपेय बनविण्यासाठी वापरतात. आवळा, ॲस्कॉर्बिक आम्ल. दही, लॅक्टिक आम्ल. नोबल भेग संपूर्ण तपा मात्रा सयानी. आम्लारी व उपयोग. आम्लारी, रेणुसूत्र. उपयोग: सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. कापड उद्योग, कागद उद्योग या ठिकाणी वापरतात. खनिज तेल खाद्यतेलाच्या शुद्धीकरणासाठी वापरतात. पोटॅशियम हायड्रॉक्साईड कोह. साबण उद्योगात वापरतात. स्फोटके व खते तयार करण्यासाठी वापरतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaO बांधकामाचा चुना व रंग यात वापरतात. आम्ले व परिणाम. द्रावण: लिटम्स कागदावर होणारा परिणाम. फिनॉल्फ्थेलिनवर होणारा परिणाम. हायड्रोक्लोरिक आम्ल लाल, रंगहीन. ॲसेटिक आम्ल लाल, रंगहीन. सल्फ्युरिक आम्ल लाल, रंगहीन. गुलाबी. सोडियम हायड्रॉक्साईड निळा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड निळा, गुलाबी. क्षार व उपयोग. क्षार: फेरस, का, गुलाबा. क्षार व उपयोग. क्षार: व्यावहारिक नाव, मराठी नाव. उपयोग: रूब, फेरस सल्फेट, ग्रीन विट्रिओल, हिराकस. शाई व रंग उत्पादनात वापरतात. शेतीमध्ये कीटकनाशक म्हणून वापरतात. कॉपर सल्फेट, ब्ल्यू विट्रिओल. मोरचूत कीटकनाशक, जंतुनाशक व नत्रयुक्त खतांमध्ये वापरतात. धातू शुद्धीकरणासाठी वापरतात. अमोनियम सल्फेट, रासायनिक खतांमध्ये वापरतात. पोटॅशियम नायट्रेट, बेंगाल सॉल्टपीटर, सोडा. खत उद्योग व बंदुकीची दारू तयार करण्यासाठी वापरतात. कॅल्शियम सल्फेट, जिप्सम. खडू, मूर्ती बनविण्यासाठी वापरतात. पोटॅशियम परमॅग्नेट, पाणी निर्जंतुकीकरणासाठी उपयोग होतो. मॅग्नेशियम सल्फेट, इप्सम सॉल्ट. औषध उद्योगात रेचक म्हणून तर कापड उद्योगात रंगबंधक म्हणून वापरतात. सोडियम क्लोराईड, कॉमन सॉल्ट. मीठ, अन्न व उद्योगधंद्यात वापरतात. पोटॅशियम, तुरटी. जलशुद्धीकरणासाठी, रक्तस्राव. सहा. ॲल्युमिनियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट. सहा. ॲल्युमिनियम सल्फेट थांबविणे यासाठी वापरतात. सोडियम कार्बोनेट, धुण्याचा सोडा. साबण उद्योगात वापरतात. सोडियम बायकार्बोनेट, बेकिंग सोडा. खाण्याचा सोडा, अन्न पदार्थ निर्मितीमध्ये वापरतात. धातू आणि अधातू, मेटल अँड नॉन मेटल. मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू, धातुसदृश्य यांमध्ये केले जाते.
धातू व अधातू यांचे भौतिक गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म. धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म. धातू 1. सर्वसामान्य तापमानाला स्थायू स्थितीत असतात. अपवाद पारा, द्रव. अधातू 1. सर्वसामान्य तापमानाला स्थायू द्रव अथवा वायू स्थितीत असतात. कार्बन स्थायू, ब्रोमीन द्रव, क्लोरीन वायू. 2. सर्वसाधारणपणे चकाकी असते. घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या किंवा स्वच्छ पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. 2. सर्वसाधारणपणे चकाकी नसते. अपवाद हिरा स्वरूपातील कार्बन, ग्रॅफाइट स्वरूपातील कार्बन, आयोडीनचे स्फटिक. 3. सर्वसाधारणपणे घनता उच्च असते. 3. सर्वसाधारणपणे घनता कमी असते. 4. उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात. 4. उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात. अपवाद ग्रॅफाइट स्वरूपातील कार्बन. 5. वर्धनीय असतात. ठोकून पातळ पत्रे तसेच तन्य असतात. ओढून बारीक तारा काढता येतात. 5. अवर्धनीय असतात. ठिसूळ असतात. भरडून सहजपणे भुकटी मिळते. 6. उदाहरणे सोडियम, पोटॅशियम यांसारखे अम्लारी धातू, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे अम्लारीधर्मी मृदा धातू, नाण्यांसाठी उपयुक्त तांबे, सोने, चांदी यांसारखे धातू. 6. उदाहरणे क्लोरीन, ब्रोमीन यांसारखे हॅलोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, फॉस्फरस, गंधक इत्यादी. धातू व अधातू या दोन्हीचे गुणधर्म असणाऱ्या पदार्थास धातुसदृश्य मूलद्रव्ये असे म्हणतात. उदा. सिलिकॉन सी, गॅलियम गा, जर्मेनियम जी, अर्सेनिक एस, अँटीमनी एस बी, टेल्युरियम ते, पोलोनियम पो. ॲस्ट्रोस्टाइन वर. खनिजे मिनरल्स. खडकाच्या स्वरूपात भूकवचामध्ये जी धातूची संयुगे आढळतात त्यांना खनिजे असे म्हणतात. ज्या खनिजापासून धातू मिळविला जातो त्या खनिजांना धातुके असे म्हणतात. धातू त्यांचे प्रमुख धातुके, गुणधर्म आणि उपयोग खालील तक्त्यांमध्ये दिलेली आहेत. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान. धातू. प्रमुख धातू. सोडियम, सोडियम क्लोराइड, सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम सल्फेट, बोरॅक्स चिली सॉल्ट पीटर, मॅग्नेशियम, मॅग्नेसाइट. सोडियम सल्फेट. उपयोग. पाणी. 64. नायोबियम NB, सोने. येथे मॉलिब्डेनम मौ, मर्क्युरी Hg, टेक्नेटियम Tc, थॅलियम, रुथेनियम Ru, आघाडी Pb, व्होडियम RH, बिस्मथ सह, पॅलाडियम PD, पोलोनियम. नंतर चांदी. येथे ॲस्टोटाइन ला, कॅडमियम Cd, रेडोन Rn, इंडियम मध्ये फ्रान्सियम Fr, कथिल Sn, रेडियम रवी, सुरमा Sb,
ॲक्टिनियम, येथे टेल्युरियम, द थोरियम, गु आयोडीन आय, प्रोटॅक्टिनियम, विहीर, झेनॉन, कार, युरेनियम, एन, सीझियम, सीएस, नेपट्युनियम, उदा, बॅरियम, नाही, प्लुटोनियम, करू शकले, लॅन्थेनम, द अमेरिकन, मी, सेरियम, या, क्युरियम, सेमी, प्रेसिओडॅमियम पीआर, बकिलियम, बीके, निओडॅमियम, एनडी, कॅलिफोर्नियम, सीएफ, प्रोमिथियम, साय, आइन्स्टाइनियम, आहे, समेरियम, एसएम, फर्मियम, एफएम, युरोपियम, ईयू, मेंडेलेवियम, मो, गॅडोलिनियम, जीडी, नोबेलियम, नाही, टर्बियम, म्हणजे, लॉरेन्सियम, एलआर, डिस्प्रोसियम, त्या, रुथेरकोडियम, आरएफ, व्हॉलमियम, ला, डुबेनियम, डीबी, एर्बियम, आहे, सिबोरॅजियम, एसजी, थुलियम, टीएम, बोहारियम, व्हा, एटरबियम, याब, हसियम, एचएस, मिटेनरियम, माउंट, युनुनपेंटियम, अप, डार्मस्टेडियम, डीएस, रेंटगनियम, आरजी, अननहेक्सियम, अग, युनुनकोडियम, अग, युनुनसेप्टियम, नवीन, अननॉक्षम, वा, आण्विक सूत्र, रेणुसूत्र म्हणजे मूलद्रव्यांच्या किंवा संयुगांच्या रेणूंचे नामांच्या सहाय्याने केलेले लेखन होय. महत्वाची मूलद्रव्ये, त्यांची संयुगे व संयुगांची रेणुसूत्रे पुढीलप्रमाणे आहेत. एक, मिथेन, CH, रंगहीन वायू असून पाण्यात विद्राव्य आहे. पूर्ण आधान्य ज्ञान. 567. धातू, प्रमुख धातू, गुणधर्म, उपयोग, सोडियम, सोडियम क्लोराईड, चांदीसारखा शुभ्र चकचकीत रंग, चाकूने कापता येण्याइतका मऊ. सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, उष्णता व विद्युत यांचा सुवाहक. सोडियम सल्फेट, हवा आणि पाणी यांचे प्रचंड. बोरॅक्स, चिली सॉल्ट पीटर, आकर्षण असते म्हणून रॉकेलमध्ये ठेवतात. उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये वापरतात. सोडियम बाष्पदीपामध्ये वापरतात. क्षपणक म्हणून वापर करतात. मॅग्नेशियम, डोलोमाइट, कार्नालाइट, एप्सम सॉल्ट, मॅग्नेसाइट, चांदीसारखा शुभ्र चकाकणारा रंग, वर्धनीय व तन्य. उष्णता व विद्युत यांचा सुवाहक, वजनाने हलका, हवेत प्रखर. ज्योतीने जळतो. धातूंच्या निष्कर्षणात क्षपणक म्हणून वापरतात. शोभेच्या दारूकामात वापरतात. क्षणदीप्त छायाचित्रणात वापरतात. विमान, वाहने यांचे सुटे भाग व शास्त्रीय तराजू तयार करण्यासाठी वापरतात. ॲल्युमिनियम, बॉक्साइट, क्रायोलाइट, फेल्सफर, माणिक, रत्ने, चिकणमाती, चांदीसारखा पांढरा रंग, वर्धनीय व तन्य, वजनाने हलका, उष्णता व विद्युत यांचा सुवाहक. उभयधर्मी, क्षपणक आहे. विमानाचे सुटे भाग, फोटो फ्रेम, विद्युत वाहक तारा, पत्रे व भांडी तयार करण्यासाठी थर्माइट मिश्रण तयार करण्यासाठी स्थायी चुंबकाच्या
संमिश्रामध्ये वापरतात. लोखंड हेमेटाइट, मॅग्नेटाइट, लिमोनाइट, आयर्न पायराइट, कॉपर पायराइट, फेरोस्फेरिक ऑक्साईड. क्रियाशील आहे म्हणून मुक्त स्थितीत आढळत नाही. वर्धनीय व तंतुक्षम. उष्णता व विद्युत यांचा सुवाहक. हवेत उघडे ठेवल्यास क्षरण क्रिया दर्शविते. यंत्रसामग्री, बांधकाम साहित्य, अवजारे इत्यादी तयार करण्यासाठी. ओतीव, लोखंड, फेरस ऑक्साईड पासून झोतभट्टीचा वापर करून हे लोखंड तयार करतात. यात कार्बन, फॉस्फरस व सल्फर या प्रमाणात असते. अशुद्धी 0.5 ते 4.2%. ठिसूळ असते. जोडकाम करता येत नाही. पाणी देता येत नाही. पाण्याचे नळ तयार करण्यासाठी, संरक्षक कठडे तयार करण्यासाठी, वजने तयार करण्यासाठी वापरतात. यंत्राचे अवजड भाग तयार करण्यासाठी वापरतात. पडीव लोखंड. ओतीव लोखंडाला परावर्ती भट्टीमध्ये उष्णता देऊन हे लोखंड तयार करतात. लोखंडाचे सर्वात शुद्ध रूप कार्बनचे प्रमाण 0.5% इतके असते. मऊ व वर्धनीय असते. पाणी देता येते. साखळ्या, नट व बोल्ट, खिळे, कुंपणाची तार तयार करण्यासाठी जोडकाम करता येते. पोलाद. बेसिमर भट्टीत ओतीव लोखंडापासून तयार करतात. 0.25 ते 1.5 कार्बन व मॅंगनीज. वर्धनीय व उच्च तन्य असते. जोडकाम करता येते. पाणी देता येते. धारदार पाती, हत्यारे, स्प्रिंग तयार करण्यासाठी. तांबे, कॉपर पायराइट. तांबूस रंगाचा चकाकी असणारा वीज अंतर्गत धातू. तांबे, कॉपर पायराइट, कॉपर ग्लान्स क्युप्राइट. तांबूस रंगाचा चकाकी असणारा, उष्णता व विद्युत यांचा सुवाहक, वर्धनीय आणि तंतुक्षम. उत्प्रेरक म्हणून वापरतात. धातू विद्युत वाहक, तारा, नाणी व भांडी तयार करण्यासाठी, विविध क्षार बनविण्यासाठी तसेच विद्युत विलेपनात उपयोग करतात. धातू. चांदी. प्रमुख धातू. सिल्वर ग्लान्स हॉर्न सिल्वर. गुणधर्म. शुभ्र चकचकीत रंग, वर्धनीय व तन्य. उष्णता व विद्युत यांचा सुवाहक. उपयोग. चांदीचे क्षार छायाचित्रणात, औषधांमध्ये वापरतात. शिसे. निळी झळाळी असलेला करडा रंग, खूप वजनदार, वर्धनीय आहे. अत्यंत मऊ व चाकूने कापता येतो. बंदुकीच्या गोळ्या, इलेक्ट्रोड तयार करण्यासाठी वापरतात. तारायंत्र व टेलिफोनच्या तारा तयार करण्यासाठी, किरणोत्सारी प्राणांपासून संरक्षणासाठी शिशाचे संरक्षक कवच वापरतात. जस्त. निळसर पांढरा रंग. उत्कृष्ट क्षपणक. लोखंड व पोलाद गंजू नये यासाठी त्यावर जस्ताचा लेप देतात. गॅल्व्हनायझिंग क्षपणक म्हणून वापरतात. चांदी व सोन्याच्या निष्कर्षणात वापरतात. दाल. पारा. कॅटायन. दालचिनी. कक्ष तापमानास द्रवरूप असणारा एकमेव धातू.
रुपेरी पांढरा रंग. उष्णता व विद्युत यांचा सुवाहक. पाऱ्याची वाफ विषारी असते. हवा दाबमापी व तापमापी मध्ये वापरतात. पारा बाष्पदीपांमध्ये वापरतात. सोने व चांदीच्या निष्कर्षणात वापरतात. दोन किंवा अधिक धातूंच्या अथवा धातू किंवा अधातूच्या मिश्रणाला संमिश्रे म्हणतात. संमिश्रे. घटक. मॅग्नेलियम. मॅग्नेशियम अधिक ॲल्युमिनियम. गनमेटल. तांबे अधिक कथील अधिक जस्त. जर्मन सिल्वर. तांबे अधिक निकेल अधिक जस्त. निक्रोम. लोह अधिक निकेल अधिक क्रोमियम अधिक मॅंगनीज. ब्रास. कांस्य. तांबे अधिक कथील. पितळ. तांबे अधिक जस्त. स्टेनलेस स्टील. क्रोमियम अधिक लोखंड अधिक कार्बन अधिक निकेल इतर. ॲल्युमिनियम. ब्रास. तांबे अधिक ॲल्युमिनियम अधिक इतर घटक. ड्युरॅल्युमिनियम. तांबे अधिक ॲल्युमिनियम अधिक मॅग्नेशियम अधिक मॅंगनीज. कार्बन आणि कार्बनी संयुगे. निसर्गातील सर्व वनस्पती प्राणीजन्य पदार्थात कार्बन हा प्रमुख घटक असतो. आपल्या सभोवताली असलेले बहुतांश पदार्थ हे कार्बन पासूनच बनलेले आहेत. कार्बन हा अधातू असून त्याचा अणुक्रमांक 6 आहे व अणुवस्तुमानांक 12 आहे. कार्बन कोणत्याही द्रावणात विरघळत नाही. कार्बन मध्ये 2 प्रकारची बहुरूपता आढळते. पाचशे 68. 1. स्फटिकमय स्वरूप. 2. अस्फटिकमय स्वरूप. बहुरूपता. अपरूपे. ज्या पदार्थाचे भौतिक गुणधर्म वेगळे व रासायनिक गुणधर्म समान असतात त्या गुणधर्मास बहुरूपता असे म्हणतात. हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरिन ही कार्बनच्या स्फटिकी बहुरूपतेची उदाहरणे आहेत. दगडी कोळसा, लाकडी कोळसा, कोक ही कार्बनच्या अस्फटिक बहुरूपतेची उदाहरणे होय. हिरा हा सर्वाधिक कठीण पदार्थ आहे. त्याची निर्मिती लाखो वर्षापूर्वी भूगर्भात प्रचंड दाबामुळे कार्बनचे स्फटिकीकरण होऊन झाली. हिरा विद्युत दुर्वाहक आहे. त्याचा उपयोग काच कापणे, कठीण धातूस छेद देणे, अलंकार म्हणून केला जातो. ग्रॅफाइट विद्युत सुवाहक असते. त्याचा उपयोग वंगण म्हणून तसेच पेन्सिल मध्ये करतात. फुलेरिनची गोलाकार रचना रिचर्ड बकामिनिस्टर फुलर यांनी केल्यामुळे त्यास फुलरिन्स असे नाव देण्यात आले. फुलेरिनची रचना फुटबॉल सारखी असल्यामुळे त्यास बकीबॉल असे म्हणतात. हायड्रोकार्बन. कार्बन आणि हायड्रोजन यांच्या सहसंयुज बंध निर्माण होऊन तयार होणाऱ्या पदार्थास हायड्रोकार्बन असे म्हणतात. हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन. खुली मालिका. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. खुली साखळी. अलिफॅटिक हायड्रोकार्बन. संतृप्त हायड्रोकार्बन. संतृप्त हायड्रोकार्बन. पाब. वृत्त श्रृंखला. वलयांकित. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. बंद साखळी. वलय. फॉर्म हायड्रोकार्बन. उदा. सायक्लोप्रोपेन. CH. असंतृप्त हायड्रोकार्बन. असंतृप्त हायड्रोकार्बन. अल्केन. अल्केन. अल्काइन. उदा. इथाइन. ॲसिटिलीन. आदर्श मिथेन. CH. उदा. इथिन. इथिलीन. CH. CH. संतृप्त हायड्रोकार्बन. या हायड्रोकार्बनला अल्केन किंवा पॅराफिन असेही म्हटले जाते. जेव्हा प्रत्येक कार्बन अणूच्या 4ही संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संतृप्त झालेल्या असतात अशा हायड्रोकार्बनला संतृप्त हायड्रोकार्बन अल्केन असे म्हणतात. पाचशे 68. उदा. मिथेन. CH. इथेन कंसात C2H4. असंतृप्त हायड्रोकार्बन. जेव्हा किमान 2 कार्बन अणूंच्या संयुज एकेरी सहसंयुज बंधाने संतप्त नसतील अशा हायड्रोकार्बनला असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात.
असंतृप्त हायड्रोकार्बनचे अल्कीन आणि अल्काईन असे दोन प्रकार पडतात. एक, अल्कीन. यामध्ये कार्बन कार्बन असा किमान एक तरी दुहेरी बंध असतो. उदा. इथिन कंसात C2H2 प्रोपीन, CH ब्युटीन, CH. 2. अल्किनेस. यामध्ये कार्बन कार्बन असा किमान एक तरी तिहेरी बंध असतो. उदा. इथेन कंसात C2H2 प्रोपेन कंसात C2H4. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. यामध्ये कमीत कमी 6 कार्बनचे अणू वलयांकित रूपात असतात. उदा. बेंझीन, CH. कार्बनी संयुगे व त्यांचा उपयोग खाली दिलेला आहे. 1. मिथेन, CH. रंगहीन वायू असून पाण्यात विद्राव्य आहे. नैसर्गिक वायूमध्ये सुमारे 90% मिथेन असतो. हा वायू धूरविरहित जळतो म्हणून त्याला प्रदूषणविरहित इंधन म्हणतात. दलदलीच्या प्रदेशात आढळतो म्हणून मार्श गॅस म्हणतात. गोबर गॅसमध्ये सुमारे 60% मिथेन असतो. मिथिल अल्कोहोल, हायड्रोजन व ॲसिटिलीन इ मिथेन पासून मिळविल्या जाते. जे प्राणी रवंथ करतात त्यांच्या आतड्यामध्ये मिथेन वायू असतो. तसेच भाताच्या शेतामध्ये मिथेन वायू आढळून येतो. 2. इथेन, CH. रंगहीन व पाण्यात अविद्राव्य वायू असून ज्वलनशील आहे. इंधन म्हणून उपयोग केला जातो. 3. इथिलीन कंसात C2H2. इथिल अल्कोहोल पासून इथिलीनचे उत्पादन केले जाते. पॉलिथिन इथिलीनपासून तयार करतात. 4. ॲसिटिलीन कंसात C2H2. PVC बरोबर पॉलीव्हायनल क्लोराइड या बहुवारिकेच्या निर्मितीसाठी असिटिलीनचा उपयोग केला जातो. धातूच्या जोडकामासाठी वेल्डिंग ॲक्सिॲसिटिलीन ही ज्योत वापरली जाते. 5. मिथाइल अल्कोहोल, CHO. विषारी असून मद्यामध्ये मिसळल्यास विषबाधा होते. यास मिथेनॉल किंवा पूड अल्कोहोल असेही म्हणतात. कारण याची निर्मिती लाकडाच्या हवाविरहित ज्वलनातून केली जाते. इथिल अल्कोहोल आणि मिथिल अल्कोहोल याच्या मिश्रणातून केली जाते. मिथिलेटेड स्पिरिट तयार होते. मिथिलेटेड स्पिरिटचा उपयोग वार्निशमध्ये लाकूड पॉलिश करण्यासाठी केला जातो. 6. ॲसिटाल्डिहाइड, CHO. ॲसिटाल्डिहाइडचा उपयोग रंग तयार करण्यासाठी होतो. 7. फ्रेऑन, CClF. डायफ्लोरो मिथेनला फ्रेऑन असे म्हणतात. फ्रीज व वातानुकूलित उपकरणात याचा उपयोग करतात. रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन. अभिक्रियाकारकापासून उत्पादितामध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला रासायनिक अभिक्रिया असे म्हणतात. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया होताना उष्णता मुक्त होते त्या अभिक्रियेस उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रिया होताना उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेस उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. ज्या अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी अधिक वेळ लागतो त्या अभिक्रियेस मंद अभिक्रिया असे म्हणतात. उदा. लोखंडाचे गंजणे, भाजीपाला कुजणे, दुधाचे दही. ज्या अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उदा. फ्रुटसालचे पाण्यातील अपघटन, ब्लीचिंग पावडरची पाण्यासोबत अभिक्रिया LPUBI. पण रासायनिक अभिक्रियेचे खालील प्रकार पडतात. 1. संयोग अभिक्रिया. 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एकच उत्पादित मिळते त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. उदा. 2H अधिक O2. 2 क्रमांक हायड्रोजन, ऑक्सिजन, पाणी. 2.
अपघटन अभिक्रिया. एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेस अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. 2HgO अधिक 2Hg 021 मर्क्युरिक ऑक्साइड मर्क्युरी ऑक्सिजन. 3. विस्थापन अभिक्रिया. एखाद्या पदार्थातील अणू किंवा अणुगटाने दुसऱ्या पदार्थातील अणू किंवा अणुगटाची जागा घेतल्यामुळे नवीन पदार्थ तयार होण्याच्या अभिक्रियेस विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. उदा. झिंक अधिक 2HCl ZnCl 2 अधिक H. झिंक हायड्रोक्लोरिक आम्ल. झिंक क्लोराईड हायड्रोजन वायूवरील अभिक्रियेत अणू HCl पासून विस्थापित होतो व त्याची जागा जनचा अणू घेतो. 4. दुहेरी अपघटन अभिक्रिया डबल डिकॉम्पोजिशन रिॲक्शन. एकोणसत्तर. रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगाच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात त्या अभिक्रियेस दुहेरी अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. उदा. CuSO4 अधिक HS कास अधिक HSO कॉपर सल्फेट हायड्रोजन सल्फाइड फेरस सल्फेट सल्फ्युरिक आम्ल. वरील अभिक्रियेत सल्फेट आयन व सल्फाइड आगन यांची अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात. भौतिक बदल फिजिकल चेंज. पदार्थात होणाऱ्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात परंतु कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही अशा बदलांना भौतिक बदल असे म्हणतात. उदा. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे साखर पाण्यात विरघळणे. रासायनिक बदल केमिकल चेंज. पदार्थाच्या होणाऱ्या बदलात त्याचे रासायनिक गुणधर्म बदलून नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होतात अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. उदा. दुधाचे दही होणे अन्नपदार्थ कुजणे इंधनाचे ज्वलन अन्नाचे पचन होणे लोखंड गंजणे इत्यादी. भौतिक बदलामध्ये मूळ पदार्थ सहज मिळविता येतो परंतु रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थ सहज मिळविता येत नाही. रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर खालील घटक परिणाम करतात. 1. अभिक्रियाकारकाचे स्वरूप. 2. कणांचा आकार. 3. तापमान. 4. संहती. 5. उत्प्रेरक. कॅट. रसायनशास्त्र महत्वाचे पॉइंट्स. कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा पियरसन यांनी दिल्या. डॉक्टर C.V. रमन यांनी प्रकाश या क्षेत्रात संशोधन केले आहे. अवकाश उड्डाण केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशात आहे. अणुभट्टीत इंधन म्हणून युरेनियम वापरतात. हवा हे वायू प्रकारचे द्रावण आहे. ब्लीचिंग पावडर मध्ये क्लोरीन हे हॅलोजन असते. रेडियमचा शोध मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावला. अणुसंरचना म्हणजे सूर्यमालेची छोटी प्रतिकृती असे रुदरफोर्डने मानले. धातू व अधातू यांच्या संयोगात आयनिक बंध तयार होतो. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा पहिला यशस्वी प्रयत्न मेंडेलिव्हने केला. रसायनशास्त्र हे अनुभवाधारित शास्त्र आहे. अणुकेंद्रातील प्रोटॉनची संख्या 82 पेक्षा जास्त पुढे गेल्यास ते मूलद्रव्य किरणोत्सारी बनते. प्रोटॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुइतके असते. धातू इलेक्ट्रॉन देणारे असतात म्हणून त्यांचे धन आयन तयार होतात. अधातू इलेक्ट्रॉन घेणारे असतात. सर्वात हलके मूलद्रव्य हायड्रोजन हे आहे. प्लॅटिनम हे सोने धातूपेक्षाही महाग आहे.